हाल हाल सुस्वागतम नमस्कार। शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील आपलं सुंदर असं हे मुंबई शहर आणि या मुंबई शहरातील आपलं हे मिनी कोकण म्हणजे भांडूप शहर आणि या भांडूप नगरीमध्ये ज्याला भजनाची पंढरी म्हटलं जातं आणि या पंढरीत आज ओम साई भक्ती मित्र मंडळ, शिवभक्ती मित्र मंडळ, ओम शिवभक्ती मित्र मंडळ साई यांच्या वतीने स्थानेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात मध्ये साजरा होतो आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी 2020 डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सामन्यासाठी आम्हा 2 बुवांची निवड करण्यात आली। प्रथमतः मी स्वतः चंद्रकांत अनंत जाधव, ओम साई लीला प्रासादिक भजन मंडळ भांडूप मुंबई, माझं गाव चांदोशी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि आम्हाला पखवाज वादक म्हणून जे साथ करतात ते आमचे परम मित्र सन्माननीय गणेशजी कामते, त्याचप्रमाणे तबला वादक म्हणून जे साथ करतात ते आमचे मूर्ती लहार पण कीर्ती महान असे साहिलजी लाल आणि आमचे सर्व सहकारी मंडळ आणि आज आम्हाला जोडीला जे बुवा लाभलेले आहेत ते आमचे परम मित्र सन्माननीय विशालजी मसूरकर बुवा, त्यांना पखवाज वादक म्हणून साथ करता येते आमचे परम मित्र या कोकणातील सुप्रसिद्ध पखवाज वादक अंकितजी शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ। आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून डबलबारी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी या ओम शिवभक्ती मित्र मंडळ यांचे मनापासून आभार मानतोय, या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित भांडूप मध्ये कार्यक्रम आहे म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी उपस्थित या संपूर्ण भांडूप मधील भजनी कलावंत उपस्थित आहेत, जे समोर दिसले त्यांची नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत। आमचे काका सन्माननीय जगन्नाथ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे गुरुबंधू सन्माननीय दीपकजी साळसकर, आमचे गुरुबंधू सन्माननीय वीरपास राणे, आमचे गुरुबंधू सन्माननीय अनंतजी सगळेकर, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र मगाशी बुवांनी ज्यांचा उल्लेख केला मिमिक्रीचे बादशाह पण मी म्हणेन सुप्रसिद्ध भजनकार बुवा, ज्यांनी डबलबारीची 2020 ही कला जोपासत संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव मोठं केलं आणि ही कला प्रामाणिकपणे जोपासत असणारे आमचे परम मित्र सन्माननीय संतोषजी जोईल बुवा, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू सन्माननीय दिलीप गावडे बुवा, त्याचप्रमाणे आमचे प्रवीण केडकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र प्रसादजी पाटकर, आमचे परम मित्र या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी बुवांना अनेक गाणी ज्यांनी लिहून दिली ते आमचे सन्माननीय परम मित्र स्वप्नील गोसावी बुवा, त्याचप्रमाणे आमचे भाऊजी या ठिकाणी अमोल विचारे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या भांडूपमध्ये नवोदित कलाकार सन्माननीय श्री सुरेश काराणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ काशीराम परब बुवांचे या ठिकाणी शिष्य सन्माननीय शंकरजी चव्हाण साहेब या बुवा या ठिकाणी बसले, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू महेश गुरव, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र या भांडूपमधील सुप्रसिद्ध भजनकार अजितजी केळजी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माझे गुरुवर सन्माननीय भगवानजी लोकरे बुवा यांचे चिरंजीव सन्माननीय मुकेश लोकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय। यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी
ठिकाणी उपस्थित असणारे त्या भांडूपमधील सर्व भजनी कलाकार, सर्व पखवाजवादक, तबलावादक, कोरस मंडळी असतील, नाट्य कलाकार असतील, इतर क्षेत्रातील कलाकार असतील, त्यांचं देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे रंगदेवता आणि खलंबलेला माय बापाकडे विनम्र अभिवादन करून माझे ग्रामदैवत श्री अकाली ब्रह्मन, माझे कुलदेवता जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा केला. मोठी जन्माला घालून चांगल्या संस्काराचा बाळ काढून वाजणाऱ्या माझ्या आईवडिलांना नमस्कार करतो. माझे गुरुवर्य सन्माननीय भगवानजी लोकरे कृष्णाजी देशमुख बुवा यांना देखील नमस्कार करतो. या भजन क्षेत्रांचा ज्यांनी पाया रचला ते पंचरत्न कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा पाटील, चिंतामणी बुवा पांचाळ, वामन बुवा खोपकर, सन्माननीय भांडूपची शान कैलासवासी काशीराम परब बुवा या